मागच्या आठवड्यात मी आमच्या हॉटेलवाली सांबारची रेसिपी शेअर केली होती। आज बघूया हॉटेलवाली खोबऱ्याची चटणी बनवायची बिलकुल परफेक्ट आणि सगळ्यात सोपी पद्धत। इडली, डोसा, वडा, उत्तप्पा अशा कुठल्याही साऊथ इंडियन नाश्त्याबरोबर याला तुम्ही सर्व करू शकता। बिलकुल परफेक्ट मेजरमेंट सकट तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे मी। घरच्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता किंवा कमर्शियल पर्पज हॉटेलसाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता। सोबतच दाखवणार आहे लाल मिरची आणि टोमॅटोची चटणी। खूप साऱ्या हॉटेल्समध्ये साऊथ इंडियन नाश्त्याबरोबर ही चटणी पण सर्व केली जाते। खूप चटपटीत आणि टेस्टी असते ही चटणी। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला सुरुवात करूया। चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याचं वजन करून घेऊया। 2 मध्यम आकाराचे आपण नारळ घेतले, ज्याच्यापासून 2.25 किलो ते 2.5 किलोची ही चटणी बनणार आहे। खोबरं तुम्ही खोवून पण घेऊ शकता, मी याला तोडून घेतलं होतं। याचं वजन आहे 350 ग्रॅम। भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे 250 ग्रॅम। हॉटेलवाले जरा लक्षपूर्वक आहे का, असे भाजून सालं काढलेले शेंगदाणे ऑलरेडी मिळतात मार्केटमध्ये, चटणी फल्ली ज्याला बोलतो आपण, ते विकत घ्यायचे। 50 ग्रॅम देठ काढलेली हिरवी मिरची, 150 ग्रॅम रोस्टेड चना डाळ, 30 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या ज्या ऑप्शनल आहेत पण माझ्या रेसिपीमध्ये मी वापरतो। 1 इंच आल्याचा तुकडा जे आहे 15 ग्रॅम। अर्धी गड्डी देठासकट कोथिंबीर घेतली, आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। याचं वजन आहे 40 ग्रॅम। साधारणपणे अर्धी वाटी गोड लिंबाची पानं घेतली आहेत आपण, ज्याचं वजन आहे 3 ग्रॅम। एक पॅन घेऊया आणि मध्यम आचेवर याला गरम करायला ठेवूया। पॅन मध्ये घालूया 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल, गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आलं लसूण घालूया आणि 2 मिनिटं परतून घेऊया। याच्यानंतर घालूया हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 1 मिनिटं याला व्यवस्थित परतून घेऊया। आता घालूया गोड लिंबाची पानं। तुम्ही बघाल याला परतल्यानंतर मस्त ते क्रिस्पी बनतात। जे शेंगदाणे घेतले होते आपण ते घालूया याच्यामध्ये। याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। परतताना शेंगदाण्याचा रंग थोडासा जेव्हा बदलायला लागेल ना, त्याच वेळी टाकायची आहे रोस्टेड चना डाळ। 1 मिनिट हे पूर्ण मिश्रण परतल्यानंतर याला आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड करून घ्यायचं। जी कोथिंबीर आपण धुवून घेतली होती, वजन करून घेतली होती, ती घालूया याच्यावरती आता। आणि खोबरं पण जे आपण वजन करून घेतलं होतं, मी त्याला छोट्या पीसेस मध्ये कट केलेलं आहे, ते घालूया याच्यावरती। हे बघा 15 ग्रॅम मी इथे चिंच घेतलेली आहे, पण एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची, ती म्हणजे चिंचेच्या बिया नको यायला। ही चिंच घालूया या बाउलमध्ये। या रेसिपीमध्ये लागणाऱ्या पाण्याचा करेक्ट अंदाज येण्यासाठी मी इथे 1 लिटरची पाण्याची बॉटल घेतलेली आहे। ही चटणी वाटताना थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायला लागणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकतोय मी आणि थोडं पाणी टाकून याला वाटून घेणार। 2 किंवा 3 बॅचेस मध्ये आपल्याला याला वाटायला लागणार आहे। मिक्सर मधनं फिरवताना थोडं पाणी टाकत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे चटणीचं मिश्रण पूर्ण वाटण्यासाठी मी पूर्ण 1 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे। तरी पण हे मिश्रण घट्टच आहे, म्हणून मी अर्धा लिटर पाण्याची आणखीन एक बॉटल आणली आहे। त्यातलं थोडं पाणी मिक्सरच्या जारमध्ये ओतूया। ज्या भांड्यामध्ये आपण चटणी काढली होती त्याच्यामध्ये पण हे पाणी घालून चटणीमध्ये हे पाणी घालूया। टोटल 1.5 लिटर पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे। बघा, थोडं पाणी टाकत मी याला मिक्स करतोय। याचा मी थिकनेस चेक करतोय। हे बघा, हे पूर्ण पाणी मी इथे वापरलेलं आहे। ही चटणीची कन्सिस्टन्सी बरोबर वाटते आहे, एवढी पातळ असायला हवी आहे चटणी। मला याचा थिकनेस हा ठीक वाटतोय। याच्यापेक्षा पण पातळ काही हॉटेल्समध्ये चटणी ठेवतात। याच्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी मीठ घातलं होतं। जर शक्य झालं तर खडे मीठ आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। खडे मीठ संपलं असल्यामुळे मी रेग्युलर सॉल्ट वापरलंय। मीठ चेक केल्यानंतर मला कमी वाटलं, म्हणून आणखीन अर्धा टेबलस्पून मी याच्यामध्ये मीठ घातलं आणि याला मिक्स करून घेतलंय। आता याची चव बिलकुल परफेक्ट आहे, पण तडका द्यायचा बाकी होता। पण रात्र झाली असल्यामुळे मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सकाळी काढून याला परत एकदा मिक्स करून घेतलं। हे बघा, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ही चटणी आणखीन थोडी घट्ट झाली आहे। हे बघा, फ्रीजमध्ये याला जर व्यवस्थित कव्हर करून आपण जर ठेवलं तर याची शेल्फ लाईफ 10 ते 12 तासाची तर आहेच, पण मी तुम्हाला सजेस्ट करीन याच्यामध्ये आपण ताज्या खोबऱ्याचा वापर केला आहे, त्याच्यामुळे जेवढी फ्रेश असताना ही चटणी आपल्याला वापरता येईल तेवढी ती छान लागते। 2.5 टेबलस्पून मी इथे शेंगदाण्याचं तेल गरम केलंय। तुम्ही तूप किंवा कोकोनट ऑइल पण इथे वापरू शकता। तेल व्यवस्थित तापल्यानंतर 1 टेबलस्पून मोहरी घालायची आपल्याला आणि मोहरी फुटायला लागल्यानंतर 2 टेबलस्पून आपण उडद डाळ याच्यामध्ये घालूया। उडद डाळ 1 मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या तोडून याच्यामध्ये घालायच्या आहेत। 1 ते 1.5 मिनिटं लाल सुक्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। त्या छान परतल्या गेल्यानंतर अशा कुरकुरीत क्रिस्पी बनतात। अर्धी वाटी गोड लिंबाची पानं आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि त्यांना पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे। सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून हिंग आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचं आहे। हिंग बिलकुल विसरायचं नाही आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या चटणीसाठी। बस, हा गरमागरम तडका घालायचा आहे या चटणीच्या वरती, असा चर्कन आवाज आला पाहिजे। बस, आता हा तडका घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, हा थिकनेस असला पाहिजे। इतकी टेस्टी झाली आहे चटणी, तुम्हाला काय सांगू मी। आपल्या आवडीप्रमाणे याचा थिकनेस तुम्ही कमी जास्ती करू शकता। याचं वजन करून दाखवतो। याचं वजन भरलंय साधारणपणे 2 किलो 300 ग्रॅम। ज्यांना ही चटणी कमी क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यांच्यासाठी अर्ध्या क्वांटिटीची चटणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। खोबऱ्याची चटणी आपण बघितली, आता बघूया लाल मिरची आणि टोमॅटोची चटणी। कुठल्याही साऊथ इंडियन नाश्त्याबरोबर जेव्हा आपण या दोन्ही चटणी सर्व करतो ना, तेव्हा एकदम भारी कॉम्बिनेशन होतं आहे। आपण 6 लाल टोमॅटो घेतलेले आहेत, ज्याचं वजन आहे जवळपास अर्धा किलो। 2 मोठे कांदे आपण सोलून घेतलेले, ज्याचं वजन आहे जवळपास 200 ग्रॅम।
12 ते 15 सुक्या बेडगी मिरच्या घेतल्यात आपण, ज्याचं वजन आहे 25 ग्रॅम. बेडगी मिरचीमुळे रंग छान येतो आणि याचा तिखटपणा मध्यम असतो. 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम. 3/4 इंच आलं घेतलं आहे आपण, ज्याचं वजन आहे 10 ग्रॅम. 3 टेबलस्पून घेतली आपण चना डाळ, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम. 2 टेबलस्पून धणे घेतलेत आपण, ज्याचं वजन आहे 10 ग्रॅम. आणि अर्धा टेबलस्पून जिरे घेतलेत आपण, ज्याचं वजन आहे 5 ग्रॅम. अर्धा टेबलस्पून काळी मिरी घेतली आपण, ज्याचं वजन आहे 5 ग्रॅम. गोडलिंबाची पानं घेतली आहेत आपण, ज्याचं वजन आहे 1 ते 2 ग्रॅम. आणि देठांसकट आपण कोथिंबीर घेतलेली आहे, ताजी कोथिंबीर, त्याचं वजन आहे 15 ग्रॅम. चिंच 25 ग्रॅम घेतली आपण. चिंचेमध्ये बिया नसतील एवढं मात्र बघून घ्या. नंतर 45 ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे आणि 25 ग्रॅम खडे मीठ घेतलेलं आहे. करून बघा, खडे मिठामुळे चटणी एकदम भारी लागते. मध्यम आचेवर आपण जाड बुडाची कढई गरम करून घेऊया. कढईमध्ये घालूया 2.5 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल. गरम करून घेऊया आपण तेल. सगळ्यात आधी चना डाळ तेलामध्ये घालून त्याला थोडंसं परतून घेऊया. 1-2 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये घालूया धणे, जिरे आणि काळी मिरी. यांना पण व्यवस्थित परतून घेऊया. आणि नंतर लसूण आणि आलं घालायचं आहे आपल्याला आणि 2 मिनटं यांना पण परतून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये घालूया लाल सुक्या बेडगी मिरच्या आणि याला 1 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे स्लाइस केलेला कांदा. त्यानंतर याच्यामध्ये घालूया ताजी कोथिंबीर, जी व्यवस्थित आपण धुवून घेतली होती, आणि गोडलिंबाची पानं. टोमॅटो आपण मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि हे पीसेस घालूया आता कढईमध्ये. बस एकदा याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि 1 कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला आता कव्हर करून शिजवायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी. 4 ते 5 मिनिटानंतर या मिश्रणाला एकदा हलवून घेऊया. आणि 1 टेबलस्पून मी याच्यामध्ये लाल मिरची घातली आहे. लाल मिरचीमुळे आणखीन रंग याचा ब्राईट होतो आणि त्याचबरोबर तिखटपणा पण थोडासा वाढतो. त्याचबरोबर याच्यामध्ये घालूया चिंच, गूळ आणि खडे मीठ. बस याला आता असं मिक्स करून घेऊया एकदा आणि याला झाकून परत शिजवायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी. मंद आचेवर याला शिजवायचं आहे बरं का. आणि गूळ टाकल्यामुळे हे खाली बॉटमला लागू शकतं, त्याच्यामुळे हीट खूप जास्ती नको आहे. मंद आचेवर त्याला आपण ठेवूया. मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घेतो, म्हणजे हे लवकर थंड होईल. हे मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतर याला आपल्याला 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं. प्रत्येक बॅचमध्ये अर्धा कप पाणी मी थोडं थोडं करून याच्यामध्ये घालणार आहे. एकसोबत हे पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित वाटलं जाईल. हे बघा, ही चटणी आपण 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलेली आहे आणि सोबतच याचं वजन पण करतोय, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल याची. वेस्टेज होऊ नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी घातलं होतं आणि ते पाणी या चटणीमध्ये आपण घातलेलं. सध्या याचं वजन 1 किलो 175 ग्रॅम आहे जवळपास, पण तडका घातल्यानंतर हे साधारणपणे वजन होईल 1 किलो 200 ग्रॅम. हा याचा थिकनेस असला पाहिजे. ज्यांना ही चटणी कमी क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यांच्यासाठी या रेसिपीची अर्धी क्वांटिटी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तडक्यासाठी 1.5 टेबलस्पून तेल आपण गरम केलंय. अर्धा टेबलस्पून मोहरीचे दाणे त्याच्यामध्ये घातलेले. मोहरी फुटायला लागल्यानंतर 1.5 टेबलस्पून आपण याच्यामध्ये उडदाची डाळ घालूया. 1 मिनिट परतल्यानंतर 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या तोडून याच्यामध्ये घालूया आणि त्यांना पण क्रिस्पी फ्राय करूया. आणि आता याच्यानंतर अर्धी वाटी गोडलिंबाची पानं आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत. अर्धा टीस्पून हिंग घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. बस तडक्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा गरमागरम तडका घालायचा आहे आपल्याला चटणीच्या वरती. जर या चटणीला आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर या चटणीची शेल्फ लाईफ 1.5 ते 2 दिवसाची आहे. या दोन्ही चटण्या ज्या पद्धतीने आम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवतो ना, त्या सेम रेसिपीज आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. ऑथेंटिक उडपी स्टाईलचा जो सांबार मी बनवून दाखवला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जर तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थ आवडत असतील तर तो सांबार आणि या चटण्या नक्की करून बघा. आणि या चटण्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून मला कळवायला विसरू नका बरं का. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.